सन्माननीय व्यक्तिमत्वांचा प्रथमतः बारामती तालुका पंचायत समितीच्या सभागृहामध्ये सहर्षाचं स्वागत करतो। आज बारामती तालुका पंचायत समितीच्या वतीनं या ठिकाणी विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वांना माहिती आहे की ग्रामीण विकासाचं आणि ग्रामीण जनतेच्या सुखदुःखात खरं तर सहभागी होणारी एक महत्त्वाची संस्था आहे। ग्रामीण विकासाबरोबर आपल्याच आजूबाजूला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेक व्यक्तिमत्व हे खरं तर आपल्या कर्तबगारीनं आपल्या तालुक्याचं, आपल्या भागाचं, आपल्या गावाचं नाव हे नेहमी उंचावत असतात आणि या अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करणं हे खरं तर आपल्या पंचायत समितीची एक जबाबदारी आहे असं बारामती तालुका पंचायत समितीचे सभापती सन्माननीय किरणदादा तावडे यांना वाटलं। आपल्या पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सन्मान्य सदस्य, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख यांना या ठिकाणी असं वाटलं की आपण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करावा आणि म्हणून खरं तर आदरणीय आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र 22 ते 28 या 7 दिवसामध्ये बारामती तालुक्यामध्ये जनसेवा सप्ताहाचं आयोजन केल्यामुळे हा कार्यक्रम आपण पुढे निवांत एका दिवशी घेऊ आणि म्हणजे सर्व पाहुण्यांना या ठिकाणी येता येईल आणि सर्वांचा सन्मान या ठिकाणी करता येईल असा एक विचार पुढे आला आणि म्हणून आज आपण 10 ऑगस्ट या दिवशी आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये या सर्व गुणवंत व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। खरं तर या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व सत्कार मूर्ती, या सर्व सत्कार मूर्तींचं मी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी प्रथमतः सहर्ष स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बारामती तालुका पंचायत समिती सभापती किरणदादा, उपसभापती आगळताई, आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बारामती तालुका पंचायत समिती सदस्य उज्ज्वलताई खैरे, अशोकराव कोकणे, भूषण टकले, दिग्विजय जगताप, जितेंद्र पवार, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीचे कार्यक्षम असे गट विकास अधिकारी आदरणीय किशोरजी माने साहेब, आपले सहाय्यक गट विकास अधिकारी इंगोले साहेब, या ठिकाणी सर्वच विभागाचे आमचे प्रमुख आहेत, त्यामध्ये माने साहेब आहेत, खोमणे सर आहेत, सर्वच विभागाचे प्रमुख या सर्वांचाच या ठिकाणी सर्व स्वागत करतो आणि या कार्यक्रमात सुरुवात खरंतर सर्व सत्कार मूर्तीची ओळख करून आपण करूयात असं मला वाटतं। सर्व सत्कार मूर्तीची ओळख तर अगोदर या ठिकाणी मी सर्व सत्कार मूर्तीला विनंती करतो सर्वांच्या वतीनं की आपण अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, ज्यांच्या अध्यक्षपदी निवड झाली माझ्या संसदचे मेघराजजी राजे भोसले साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी आपल्या मूळ गुरुम गावतात, मात्र आता बारामती MIDC मध्ये राहतो आणि ज्यांचे वडील हे पॅजो मध्ये आता रिटायर आहेत, डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते आणि ज्यांची आई सायरस पुनावाला यामध्ये टीचिंगचं खरं तर काम करत आहे, अशा या आई वडिलांचा एक मुलगा अथर्व याने मला वाटतं फक्त 2च वर्ष झाले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत। मला वाटतं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांनी या ठिकाणी इंडियन एअरफोर्सची त्या ठिकाणी पोस्ट काढलेली होती आणि गेले 7-8 महिने ती पोस्ट न स्वीकारता न सलगपणे अभ्यास केला। मला वाटतं 7 ते 8 महिने सलगपणे अभ्यास करत होते आणि ज्यांच्या आता सेंट्रल डीएसपी या पदावर UPSCच्या माध्यमातून निवड झाली असे आपले अथर्व प्रदीप पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर ज्या नीट एक्झामची संपूर्ण देशभर चर्चा झाली, या नीट एक्झाम मधून आपल्या देशामधून ज्या विद्यार्थ्यांनी 5वा क्रमांक मिळवला आणि ज्या विद्यार्थ्यांची संपूर्ण राज्याची वाहवा केली, खरं ते राज्यामध्ये प्रथम आहे, विद्यार्थीमध्ये देशामध्ये प्रथम आहे आणि सर्व जनरल मधून 5वी आहे अशी श्रावणी कुदळे हे खरं तर खडकी तालुका आहे। मात्र 12वी पर्यंत ते शिक्षण बारामतीमध्येच आहे। सक्सेस कोड अकॅडमीमध्ये जी 12वी झाली आणि 10वी पर्यंत ती शारदानगरला त्या ठिकाणी 10वी पर्यंत शारदानगरलाच होती। खरं तर त्याचं या ठिकाणी स्वागत। यानंतर या ठिकाणी बारामती रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे असे अब्दुल राजकुमार गांधी साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं मी त्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी बारामती तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी यांची नुकतीच निवड झाली असे ॲडव्होकेट श्री सचिन सुधाकर वाघ साहेब यांचे वकील संघटना बार नाही वकील यानंतर ज्यांना नुकताच आता कृषी पत्रकारितामध्ये महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेती मित्र तसेच माहिती प्रसारण करणाऱ्या पत्रकारिता विभागाचा पुरस्कार मिळालेला आहे
असे आपल्या तांदूळवाडीचं योगेश नामदेव नालंदे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचं या ठिकाणी सर स्वागत. तसेच महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जो कृषी विभागासाठी दिला जातो असे यतीन डॉक्टर विजय काटेवाडी यांच्या ठिकाणी आगमन झाले, मी त्यांचं सर स्वागत करतो. तसेच आपल्या कृषी विभागातीलच महाराष्ट्र शासनाचा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला अशा पुण्यवाडीच्या सौ छाया नानाजी पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना ऑफिसच्या ठिकाणी सर स्वागत करतो. समाजसेवा या विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या अध्यक्षपदाला ज्यांची नुकतीच निवड झाली असे बारामती शहरातील आपले सर्वांचे गणेशजी सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचे या ठिकाणी सर स्वागत करतो. या ठिकाणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी ज्यांची निवड झाली, जे सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहेत असे केशवचंद्र तांबे उपस्थित, त्यांचं या ठिकाणी सर स्वागत करतो. यानंतर ज्यांची नुकतीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संचालकपदी निवड झाली असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक चंद्रशेखर उत्तमराव जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी एसटी मध्ये प्रवास करत असताना घंटेच्या एका आईचं मातेचं या ठिकाणी खरं तर प्राथमिक उपचार करून प्राण वाचवले, एकदम प्रसंगावधान असं त्यांनी आपलं रूप दाखवलं अशा डॉक्टर कुमारी प्राजक्ता कंबाकर वाघ सांगवीचे यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि बारामती रोटरी क्लबच्या सचिवपदी आता ज्यांची नुकतीच निवड झाली असे बारामती शहरातील हर्षवर्धन बाळासाहेब पाटील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत.